नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस भरती 29 तारखेचे जे ग्राउंडचे मार्क आहेत त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात मी ॲनालिसिस करणार आहे. ही ॲनालिसिस असणार आहे जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कानुसार असणार आहे. आता ही यादीनुसार आपल्याला काय करेल की कट ऑफ किती येऊ शकतो याची काय करेल की माहिती होईल. तर त्यामुळे मी यादी सांगणार आहे. तर बघा की 29 तारखेला जे ग्राउंड झालेलं आहे तर त्यांची ही यादी दिलेली आहे. जर याच्यामध्ये कोणाला आक्षेप असेल तर तुम्हाला काय करायचं की मोबाईल नंबर आहे 8669603131 याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा 020256571171 किंवा 020256571172 आणि ईमेल आयडी आहे controlroom.pnr@mahapolice.gov.in याच्यावरती तुम्हाला ईमेल करायचा आहे. आता हे यादीमध्ये बघा तुम्ही चेस नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कॅन्डिडेट नेम, त्याच्यानंतर फादर नेम, कॅटेगरी कोणती आहे ती, डेट ऑफ बर्थ आणि रिझर्वेशन कोणतं असेल तर रिझर्वेशन, जेंडर दिलेलं आहे आणि हे मार्क दिलेले आहेत त्यांचे प्रत्येकाचे म्हणजे 1600 किंवा 800 मीटर, 100 मीटर आणि शॉर्टपुटचे मार्क असे टोटल 50 पैकी यांनी काय केले की मार्क दिलेले आहेत. आता तुम्ही जर बघाल तर या यादीला मी काय केलं की जास्तीत जास्त ते कमीत कमी यानुसार हे केलेलं आहे. तर एकनाथ शिंदे आता यांनी काय केलं की टॉप केलेलं आहे 50 मार्कांसह. आता आपण ॲनालिसिस करूया त्याच्यामध्ये. आता टोटल जर बघितलं या यादीनुसार तुम्ही जर पाहाल ही यादी तर 974 समथिंग विद्यार्थी आहेत. मी सांगतो तुम्हाला की किती विद्यार्थी आहेत. ओके, हे 973 एवढे विद्यार्थी आहेत, 973. आणि याच्यामध्ये आता आपण ॲनालिसिस करूयात. बघा 40 आणि 40 पेक्षा जास्त जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली आपण तर हे विद्यार्थी आहेत 68 विद्यार्थी आहेत जे की 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत. हे 68 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 30 ते 40च्या मध्ये 39च्या मध्ये बघत आपण किती विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसत आहे. तर बघा हे विद्यार्थी आहेत टोटल हे 316 विद्यार्थी आहेत. हे 316 विद्यार्थी आहेत ज्यांना किती भेटलेले आहेत 30 आणि 39च्या दरम्यान आहेत. आता जर तुम्ही जर बघितलं तर विद्यार्थ्यांना 40 आणि 40 पेक्षा जास्त जर पाहिलं तर विद्यार्थी एवढे जास्त मार्क दिसत नाहीयेत. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो नक्कीच जो आहे तो काय करणार आहे की 40च्या कमी जाणार आहे. प्रत्येक कॅटेगरीवर डिपेंड करेल तो की आणि जे समांतर आरक्षण आहे त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. आणि जे विद्यार्थी 40 आणि 24 आणि 24 पेक्षा कमी मार्क आहेत ते सरळ सरळ फेल झाले. तर ते विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर हे आहेत जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते बघा अर्धे तर नाही म्हणता 447 एवढे विद्यार्थी काय केलं की नापास झालेले आहे आजच्या टेस्टमध्ये. तर ही माहिती होती आजच्या ग्राउंड बद्दलची. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.